ऑन कॅमेरा असे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असे आम्हाला म्हणजे असे एकत्र मिळत नाहीत. तर आज एकत्र भेटतायत तर एक प्रश्न दोघांनाही आहे, दोन्ही नेत्यांना आहे, की तुम्ही सुद्धा उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहात, बाळा नांदगावकर सुद्धा राज ठाकरेंच्या जवळचे आहे. असं कधी वाटलं की आपण एकत्र यावं, एकत्र राहावं? कारण आज तुम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी आहे, मात्र मागील 15 वर्षापासून तुम्ही कधी उद्धव ठाकरेंना विचारलं किंवा बाळा नांदगावकर तुम्ही कधी राज ठाकरेंना विचारलं का की आपणच आपल्याला पाडतोय? असं आहे की राजकीय अजेंडा आणि बाकीचं जसं मी आता म्हटलं की 15 वर्ष तुम्ही म्हणताय की एकमेकाच्या तुम्ही विरा आम्ही आजही सांगितलं, आजही आमच्यावरच्या ज्या केसेस चालू आहेत त्यावेळेच्या आजही एकत्र चालू आहेत. त्याच्यामुळे आम्ही कुठे वेगळे झालेलो नाही आहे. प्रत्येक पक्ष ज्यावेळेला राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला त्यावेळेला त्यांनी तो पक्षाचा एक अजेंडा घेऊन त्यांनी तो पक्ष काढला. तो पक्ष वाढवणं, तो पक्ष मोठा करणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्या पद्धतीने बाळा नांदगावकर असतील, त्यांच्याबरोबरचे त्यावेळेचे सहकारी ते प्रयत्न करत होते. माझा पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. परंतु एक असं आम्ही सांगितलं, आम्हाला जे काही सांगायचं आहे ते आम्ही आमच्या नेत्याला आमच्या वैयक्तिक बैठकीमध्ये सांगत असतो. आणि मला असं वाटतं की बाळा नांदगावकर देखील ते काय सांगायचं असेल ते सांगत असतील. 2017ला ती वेळ आली होती. 2014 नाही, म्हणूनच मी काय म्हटलं की कुठल्या वेळेला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला होतेच असं काही नाही. आणि कार्यकर्त्यांच्या मनात काही जरी असलं तरी पक्षाचं नेतृत्व पक्षाच्या हितासाठी जे काही निर्णय घेत असतात. पुन्हा दोन्ही पक्ष सैनिकी पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये एकदा पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला की त्याला आव्हान देण्याची पद्धत नाही. आणि आम्ही दोघेही त्या पठडीतले आहोत. त्याच्यामुळे आमच्याकडनं तर ते बिलकुल अपेक्षा करू नका की आम्ही आमच्या बॉसला काही उलटे प्रश्न विचारू. पण बाळा नांदगावकर आपल्याला प्रश्न की तुम्ही सुद्धा कधी विचारलं किंवा तुम्ही सुद्धा असा विचार तुम्ही प्रयत्न केले होते? हा, मी तर काय नेहमीच प्रयत्न करत असतो. कारण काहीतरी चांगलं घडावं एवढीच माझी त्याच्या मागे भावना असते आणि त्या भावनेसाठी तो प्रयत्न असतो. 14ला काय झालं होतं? नाही, 14ला ते ह्यांच्याकडून प्रस्ताव आलेला होता. कारण ह्यांची बीजेपी युती तुटली होती. मग 14ला झालं नाही, आम्हाला लटकवून ठेवलं, म्हणजे लटकवून ठेवलं होतं. शेवटी अनिल देसाईंनी मला सांगितलं का पांडुरंग सकपाळांचा फॉर्म भरायला गेलो होतो म्हणून. मग झालं ते झालं. त्याच्यानंतर 17ला मी गेलो, साहेब पण होते. 17ला मी स्वतः गेलो होतो मातोश्रीला. त्यावेळेला अनिल परब साहेब पण 5 जण मला भेटले होते. त्यावेळेला अनिल परब, अनिल देसाई साहेब, नंतर सुभाष देसाई, आता फक्त एक जण राहुल शेवाळे नाहीये, ते गेले तिकडे, आणि मिलिंद नार्वेकर पण होते. त्यावेळेला मी जाऊन त्यांना भेटलो होतो. त्यावेळेला मी सांगितलं त्यावेळेला आता त्यावेळेला त्यांना नाही विचार जमलं नाही. त्यांना वाटलं की न केलेलं बरं, त्यामुळे त्यांनी नाही केलं. असं आहे की काही राजकीय कंपल्शन्स प्रत्येक पक्षाला असतात. ती त्या त्या वेळेची असतात. आणि राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो परिस्थिती, की कुठल्या परिस्थितीमध्ये काय निर्णय होतो. आणि त्या वेळेची परिस्थिती, त्यावेळेचे काही निर्णय हे राजकीय पक्षाचे नेते घेत असतात. पण जर तुम्ही पूर्वीच एकत्र आला असतात, म्हणजे मुळामध्ये वेगळेच नसते झालात वगैरे, तर इतक्या मागे जाण्यात काही अर्थ नाही. पण जर पूर्वीच एकत्र आला असतात तर आज जी अवस्था दोन्ही पक्षांची आहे तीही झाली नसती. असं काही कोणी सांगू शकत नाही. बघा, एक तुम्हाला सांगतो की नंबरमध्ये पक्ष मोजायचा, आज भारतीय जनता पक्ष सगळ्यात ताकदीचा पक्ष आहे. पण आम्ही दोघे मिळून जो मोर्चा काढू तो भारतीय पक्षाने काढून दाखवावा. कारण काय, तुम्ही नंबर 1चा पक्ष आहे ना. लोकांच्या मनात काय आहे ते महत्वाचं आहे. निवडणुकीच्या गणितावरती तुम्ही पक्ष, ठीक आहे, लोकशाहीच्या बाराखडीत तो मोजला जातो. पण रस्त्यावरची ताकद, जनतेच्या मनातली ताकद, जी उद्याचा मोर्चा दाखवणार आहे, भारतीय पक्षाने, जनता पक्षाने दाखवावी तेवढी ताकद. तुम्ही जसं बाकीच्यांना फोन करता तसं तुम्ही भाजपच्या नेत्यांना करताय का? आम्ही त्यांना जाऊन सांगू ना. सगळ्यांना सकाळपासून फोन करत सुटलेत. सकाळला ती प्रक्रिया कधीपासून सुरू आहे? मग ते भाजपच्या नेत्यांना केलेत का फोन? मी आता तर ओपनच सांगितलं नाही. तर अच्छा, म्हणजे भाजपच्या ज्या माणसाला मराठीवरती प्रेम आहे ओपनच सांगितलं ना, तो माणूस तुम्हाला मोर्चात दिसेल. आणि जो माणूस मोर्चात दिसणार नाही त्याला असं आम्ही समजू